नमस्कार सर्वांचे आमच्या NPTEL इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कम्प्युटर ग्राफिक्सवरील सर्टिफिकेशन कोर्सेसमध्ये स्वागत आहे। आधीच्या वर्गात आम्ही हस्तलिखित रेखाचित्र आणि त्यानंतर पृष्ठभाग प्रतिकृतींचा परिचय देण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्ही प्रामुख्याने सॉलिडवर्क नावाच्या सॉफ्टवेअरचा परिचय करून देणार आहोत। उत्पादन क्षेत्रात हे खूप लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे। आपण या सॉफ्टवेअरच्या वापराबद्दलही काही कल्पना करण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रारंभ करण्यासाठी सर्वांचे स्वागत आहे। आम्ही एखाद्या सॉफ्टवेअरचा आराखडा आणि मसुदा तयार करण्यासाठी वापर करतो। विशेषतः आम्ही संगणक वस्तूंचे आराखडा करण्यासाठी वापरतो। अशा प्रकारच्या प्रक्रियेला आपण संगणक सहाय्यित आराखडा म्हणतो आणि आपण जे काही वापरू ते सॉफ्टवेअर हा CAD सॉफ्टवेअर म्हणून लोकप्रिय आहे। या संगणक सहाय्यित आराखड्यामध्ये मुळात एक मसुदा तयार करणे आणि दुसरे आराखडा करणे समाविष्ट आहे। मसुदा आणि आराखड्यामधील मुख्य फरक हाच आहे की तुम्ही एक प्रकारचा चित्राचा भाग घेऊन आला आहात तो तसाच असले पाहिजे, परंतु जेव्हा तुम्ही आराखडा करीत असाल तेव्हा उत्पादनाच्या समस्या किंवा कदाचित साहित्याच्या सामर्थ्याच्या बाबतीत इतर समस्या असू शकतात। आपण काय वापरत आहोत आणि अशाच या गोष्टी बदलल्या पाहिजेत तर सहसा हा मसुदा नेहमी आणि आराखड्यासह एकत्रित केला जाईल। यापैकी बहुतेक CAD सॉफ्टवेअर दोन्ही गोष्टी करतात। CAD सॉफ्टवेअरमध्ये एक मेकॅनिकल वस्तूसारख्या औद्योगिक वस्तू तयार करणाऱ्यांपैकी एक आहे आणि ते कलात्मक दृश्यांचे प्रतिनिधित्व करतील। दोन्ही CAD सॉफ्टवेअरद्वारे ते शक्य आहे। अगदी चित्रपट ॲनिमेशन आणि व्हिडिओ गेमसाठीही आजकाल लोक CAD सॉफ्टवेअर वापरत आहेत। विशेषतः 3D उत्पादन क्षेत्रात छपाई हा एक लोकप्रिय मंत्र आहे आणि CAD सॉफ्टवेअर या 3D साहित्य तयार करण्याच्या दृष्टीने खूप मदत करते। माझ्या अनुभवाच्या आधारे आम्ही या सॉफ्टवेअरची दोन भागांमध्ये विभागणी करत आहोत। एक मुक्तपणे उपलब्ध आहे किंवा तुम्ही अगदी अर्धवट रक्कम द्या आणि दुसरा सशुल्क सॉफ्टवेअर आहे। प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आहेत। उदाहरणार्थ विनामूल्य सॉफ्टवेअर आपल्याला फक्त काही पैसे द्यावे लागणार नाहीत। आपण फक्त सोपे चित्र तयार करू शकता। त्या कदाचित खूप सोप्या गोष्टी असू शकतात, त्यांच्याकडे कदाचित फार मोठ्या वस्तू नसतील। आम्ही इतर गोष्टींना समर्थन देत नाही आणि बरेच पर्याय गहाळ असू शकतात, परंतु तरीही त्यासह प्रारंभ करणे हे एक चांगले पाऊल आहे। त्यासाठी आम्ही टिंकर CADचे वर्गीकरण करीत आहोत। एक किंवा विनामूल्य CAD ब्लॉक्स फ्युजन 360 अंश आणि स्कॅड उघडू शकतो। हे सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध आहे। त्याच्या इतर जाती देखील आहेत। उद्योग प्रामुख्याने सशुल्क पॅकेजेससह जातात कारण साहित्य तयार करणे आणि आराखडा तयार करण्याचे अनेक फायदे आहेत। कदाचित तुम्हाला जेट इंजिनसह गॅस टर्बाइन ब्लेडही तयार करायचे आहे, मग त्याच्या मोठ्या प्रमाणात डेटाचे खरोखर प्रतिनिधित्व केले पाहिजे। विनामूल्य सॉफ्टवेअर हाताळण्याची स्थिती असू शकत नाही, परंतु हे सशुल्क सॉफ्टवेअर कार्य करू शकते। साठवणुकीच्या दृष्टीने भिन्न प्रकारचे रंग देणाऱ्या अनेक पर्यायांच्या बाबतीत कदाचित तुम्हाला नक्कल देखील ही अतिरिक्त माहिती प्रदान करते। तसेच हे सशुल्क सॉफ्टवेअर प्रदान करते। लोकप्रिय गोष्टींपैकी एक म्हणजे सॉलिडवर्क्स, तर इतर ऑटोकॅड, कॅटिया, क्रे आणि गेंडा आहेत। तेथे इतर गोष्टी देखील आहेत, परंतु हे लोकप्रिय सॉफ्टवेअर आहेत जे औद्योगिक स्तरावर वापरले जातात। विशेषतः उत्पादन उद्योगात वापरले जातात। सॉलिडवर्क्स आणि ऑटोकॅड या लोकप्रिय निवडी आहेत। सर्वप्रथम आपण या सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरची त्वरित पुनरावृत्ती करूया। हे सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअर प्रामुख्याने दसॉल्ट प्रणाली
द्वारे हाताळले जाते. विशेषतः व्यावसायिक 3D डिझाइनसाठी ही सॉलिडवर्क्स येथे खूप मदत करते. आम्ही सॉलिडवर्क्स वापरून एक चित्र दाखवत आहोत. एक हेलिकॉप्टर ब्लेड आहे. तेथे एक छान सावली आणि इतर सामग्री आहे. अशा प्रकारच्या वस्तू आम्ही सॉलिडवर्क्स वापरून ते तयार करू शकतो. खरे तर तुम्ही पाते फिरवू शकता आणि गोष्टींचे निरीक्षण करण्याचा देखील प्रयत्न करू शकता. जरी कोणी ग्रीड जनरेशन आणि इतर तंत्रांसाठी इतर विशिष्ट सातत्य यांत्रिकीचा वापर करण्याचा प्रयत्न करीत असाल तर सॉलिडवर्क्स नेहमीच उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक औद्योगिक प्रक्रिया दाखवतो ज्यात कन्व्हेयर बेल्ट सारखे काहीतरी आहे. यात रोलर्स सारख्या अनेक भागांचा समावेश आहे ज्यात मुख्य रचना आहे, सावली आणि बऱ्याच गोष्टींसारखे काहीतरी आहे. सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरद्वारे अशा प्रकारची दृश्यमानता शक्य आहे आणि हे सॉफ्टवेअर मुळात पॅरामीट्रिक वैशिष्ट्यीकृत प्रतिकृतीवर आधारित आहे. शेवटच्या वर्गात आम्ही पॅरामीट्रिक भिन्नतेचा अर्थ पाहिला आहे, म्हणजे आपल्याला पृष्ठभागांसारखे काहीतरी बनवायचे आहे. तुमच्याकडे फक्त वेगळी माहिती आहे. तिथून एक व्यक्ती खरोखरच उर्वरित बिंदू तयार करण्याच्या आणि चांगल्या प्रकारे कल्पना करण्याच्या स्थितीत असेल. या सॉफ्टवेअरद्वारे अशा प्रकारचे पॅरामीट्रिक व्हेरिएशन शक्य आहे आणि तसेच उलट अभियांत्रिकी चा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे की आपण आधीपासून वस्तू तयार केली आहे, मग आपण कोणत्या प्रकारच्या भौतिक गोष्टी, कोणत्या प्रकारचे परिमाण खरोखर कसे करावे हे पाहणे देखील शक्य आहे. आणि विशेषतः सॉलिडवर्क्स नर्व्सची प्रणाली वापरतात. आम्ही जेव्हा हा पृष्ठभाग प्रतिकृती तयार करणार आहोत, आम्ही पाहिले आहे की आमच्याकडे बेझियर वक्र, बेझियर पृष्ठभाग आणि कोन पृष्ठभाग इत्यादी भिन्न रणनीती आहेत. सॉलिडवर्क हे तुमच्या BS मध्ये वापरत असलेल्या लोकप्रिय पद्धतींपैकी एक आहे आणि हे प्रामुख्याने बहुभुज प्रतिकृती वापरतो. म्हणून पृष्ठभागाच्या बांधकामासाठी तुम्ही पाहिले आहे की हे बहुभुज चांगल्या व्हिज्युअलायझेशनच्या दृष्टीने कसे उपयुक्त आहेत आणि तसेच ते आणि मितीय चित्राचे समर्थन करते आणि ही रेखाटने तयार करण्याच्या दृष्टीने कमी हाताळणी करते. जेव्हा आपण सॉलिडवर्क्सबद्दल शिकणार आहोत तेव्हा दोन उदाहरणांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला दिसेल की ते किती सोपे आहे खरोखर 2D वस्तू आणि 3D वस्तू तयार करणे. काही मुद्दे आहेत कारण प्रत्येक सॉफ्टवेअरची स्वतःची गुणवत्ता आणि कार्यपद्धती आहे. काही दोष जे अगदी किरकोळ गोष्टी आहेत, त्या STL फाइल्स आयात करण्याची मर्यादित क्षमता आहे, परंतु आजकाल सॉलिडवर्क्समधील या फायलींसाठी विशेष स्वरूप हाताळण्यासाठी नवीन वैशिष्ट्यांसह मिळत आहेत. उदाहरणार्थ ते स्वतःच्या फायलींना आधार देते जसे की s.l.d p.r.t फॉर्मॅट. मुळात सॉलिडवर्क्स भाग प्रतिकृती, सॉलिडवर्क्स असेंब्ली प्रकारची वस्तू इत्यादी. परंतु जर एखाद्यास s.t.l प्रकारच्या फॉर्मॅट्स सारख्या जुन्या प्रकारच्या फॉर्मॅटची सवय असेल तर त्या वस्तू थोड्या समस्या आयात करतात आणि एखाद्यास अतिरिक्त आधार आणि प्रतिकृती आवश्यक आहेत जे खूप लहान आहे. नवशिक्यांसाठी ती एक समस्या असू शकते जेणेकरून ती सहज हाताळली जाऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला s.t.l फायली डाउनलोड आणि संपादित करायच्या असतील तर दुय्यम प्रोग्राम आवश्यक असणे आवश्यक आहे. आम्ही गटांच्या मदतीने ऑनलाइन संसाधने सहज मिळवू शकतो. आणि तिसरा फाईल फॉर्मॅट हा आउटपुट फाईल फॉर्मॅट आहे, पोस्ट डिझाइन प्रक्रियेसाठी नाही. म्हणजे एकदा आपण ते तयार केले, आपण केवळ भाग आणि असेंब्ली संपादित करण्यासाठी केवळ सॉलिडवर्क्स वापरू शकता. आपण ती फाईल संपादित करण्यासाठी इतर काही सॉफ्टवेअर वापरू शकत नाही. हा आधार अगदी कमी आहे. हे किरकोळ मुद्दे आहेत. जोपर्यंत आपण सॉलिडवर्क्सला चिकटून आहोत तोपर्यंत या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात कोणतीही अडचण नाही. आराखड्यामधील इतर लोकप्रिय सॉफ्टवेअर ऑटोकॅडच्या निर्मितीत आहे आणि ऑटोकॅड प्रामुख्याने 1982 च्या सुरुवातीला ऑटोडेस्क ने तयार केले आहे. संगणकांचा वापर करून मसुदा तयार करण्याच्या दृष्टीने हे पहिले पायनियर आहेत.
जर तुम्ही प्रामुख्याने 2D मुद्रण करीत असाल तर 2D ब्लूप्रिंट्स आणि इतर गोष्टी तयार करणे हे एक सर्वोत्कृष्ट साधन आहे जे एखाद्याला मिळू शकते. गोष्टी तयार करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि विशेषतः जर आपण कोणत्याही कार्यशाळेस जात असाल तर मशीन दुकानात अजूनही ऑटोकॅड हे खूप लोकप्रिय आहे कारण आपल्याला अगदी प्रभावी मार्गाने तुमची माहिती पाठवू शकता. ऑटोकॅड खरोखर आपल्याला त्या प्रकारचे फायदे देते. मास्टर मॅक्रो स्क्रिप्टमध्ये शिक्षण वक्र पेक्षा उंच आहे आणि साध्या भागांच्या पलीकडे जात आहे. जर आपण प्रोग्रामिंगमध्ये वाजवी असाल आणि आपण मॅक्रो सहजपणे तयार करू शकता तर आपण अगदी जटिल रचना देखील तयार करू शकता आणि हे प्रामुख्याने व्यावसायिकांचे आहे ज्यांना गोष्टींकडे पाहण्याच्या अल्गोरिदमिक पद्धतीवर जावे लागते. आणि तिसरे 3 प्रतिकृती मुद्रण करण्यासाठी S.T.L फायली सहज रूपांतरित केल्या जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही S.T.L गोष्टी सारख्या ऑटोकॅड खरोखर जुन्या शैलीच्या स्वरूपासाठी जात असाल ते आपल्याला प्रचंड लाभ देते. आजकाल ऑटोकॅड मोबाईल आणि वेब एप्स ऑटोकॅड 360 वर देखील उपलब्ध आहे. त्याच्या मर्यादित आवृत्ती आहेत. पैसे आणि इतर गोष्टींच्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे तर विनामूल्य सॉफ्टवेअर नाही तुम्हाला द्यावे लागेल. परंतु फायदा असा आहे की आपल्याकडे खूप सुंदर रचना असतील ज्याची रचना तयार केली जाऊ शकते. जर एखादा व्यावसायिक असेल तर यामुळे वस्तू आराखडा करण्याच्या बाबतीत खूप मदत मिळते. आता आमच्या अभ्यासक्रम साठी आम्ही सॉलिडवर्क्स पसंत करतो कारण हे अगदी नवशिक्यांसाठी आहे जिथे त्यांना प्रोग्रामिंग कौशल्यांबद्दल थोडीही आवश्यकता नसते. ठीक आहे. तुम्हाला हे सॉलिडवर्क्स सापडतील जेणेकरून तुम्हाला सॉलिडवर्क्स करता येईल. आजकाल बहुतेक महाविद्यालयांमध्ये बहुतेक सॉलिडवर्कवर कामे होतात म्हणून त्यावर आधारित आम्ही तुम्हाला मूलभूत प्राथमिक गोष्टी शिकवणार आहोत. एकदा तुम्ही या वर्गातून गेला की 3D वस्तू तयार करण्यात तुम्हाला कमी किंवा अधिक आराम मिळेल. आपण नंतरच्या वर्गातही 2-3D वस्तूंचा अभ्यास करूया. त्यामुळे सॉलिडवर्क्स हे एक ग्राफिकल यूजर इंटरफेस आधारित ॲप्लिकेशन आहे ज्यावर क्लिक करा. पहिली पायरी म्हणजे तुम्हाला नेहमी सॉलिडवर्क्स चिन्हावर डबल क्लिक करावे लागते त्यामुळे ते उघडते. ती विंडो उघडते. मग आपल्याला कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी काहीतरी नवीन क्लिक करावे लागेल. मग तुम्ही ते रेखांकन करत जाता ते क्रमाक्रमाने पुढे जाते आणि गोष्ट पूर्ण करते. जेव्हा तुम्ही सराव करत असाल तेव्हा आपल्याला दिसेल की पहिली पायरी नेहमी डबल क्लिक करावी लागते. त्यानंतर एक विंडो उघडते ज्यामध्ये आपण भाग रेखाचित्र निवडा आणि नंतर ते भाग रेखाचित्र काढा आणि नंतर नियमितपणे गोष्टी रेखाटून फाईल सेव्ह करा. कारण या माऊसशी काही विद्यार्थी फारसे परिचित नाहीत. योग्य क्लिक करा अशा प्रकारची माहिती आपण पुन्हा लिहित आहोत. तुम्ही नेहमी माऊसची डावी कळ वापरता जसे की जर तुमच्याकडे माऊसमध्ये माऊस असेल तर डावी आणि उजवी कळ तेथेच असेल. कोणतीही कमांड कळ भूमिती किंवा इतर घटक निवडण्यासाठी आपण डावीकडील माऊस वापरणार आहोत. फाईल किंवा फोल्डर द्रुतपणे उघडण्यासाठी त्या डाव्या माऊसवर डबल क्लिक करा. हे असे काही शॉर्टकट आपण वापरतो आणि त्या माऊस कळीच्या उजव्या बाजूला कोणताही शॉर्टकट मेनू जो आम्हाला त्वरित अपडेट करायला आवडेल तो आम्ही वापरतो. त्यामुळे बिंदू निवडण्यात किंवा वक्र अद्ययावत करण्याच्या दृष्टीने आपल्याला माऊस प्रचंड मदत करतो. आणि या सॉलिड वर्क्समध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करणार आहोत हे सराव करा. आपल्याला रेखाचित्र नियमितपणे सेव्ह करावे लागेल. आपल्याला या विंडोचा आकार बदला जो आपण नंतर पाहू. तुमच्या कीपॅडवर तुम्ही वरच्या दिशेने बाण, बाजूचाच्या दिशेचा बाण, आणखी एक बाजूच्या दिशेचा बाण आणि खालच्या दिशेचा बाण अशा कळ आहेत. विंडोचा आकार बदलण्यासाठी तुम्ही एकीकरण वापरता. कदाचित वरच्या आणि खाली वाढणारी विस्तारित आणि इतर गोष्टी तुम्हाला
ही बाजूची बटणे एकत्रितपणे वापरून आकार वाढवायचा आहे. त्याचप्रमाणे आकार वाढवायचा असेल तर या दोन कळा एकत्रित वापरा. या दोन कळा एकत्र दाबा म्हणजे ती मोठी होईल किंवा आकार बदलेल. म्हणून आपण काय वापरू हे संयोजन आहे. आता सर्वप्रथम आपल्याला सॉलिडवर्क्समध्ये काही कीवर्ड शिकण्याची आवश्यकता आहे. या सॉलिडवर्क्सवर डबल क्लिक करण्यासाठी आपल्याकडे पॅनेलसारखे काहीतरी असेल, जिथे यासारख्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. डेटा काही इतर ठिकाणे असतील ज्यात इतर काही डेटाचा उल्लेख केला असेल, इतर काही डेटाचा उल्लेख केला जाईल. टूलबार मेनूसारखे काहीतरी असेल आणि बऱ्याच गोष्टी तेथे असतील. आमचे बहुतेक रेखाचित्रे आम्ही या X स्थानामध्ये कार्य करतो. उर्वरित छायांकित भाग आम्ही त्या साधनांच्या आधारे योग्य प्रकारे निवडतो. आता ते कसे दिसते ते आपण पाहूया. उदाहरणार्थ आपल्याला कीवर्ड नाव वैशिष्ट्य व्यवस्थापक शब्दाच्या रूपात येऊ शकतो. त्या वैशिष्ट्य व्यवस्थापकामध्ये आमच्याकडे समोरच्या उजव्या समतलासारखे काहीतरी असू शकते. जेव्हा आपण या वस्तू तयार करीत असतो तेव्हा आपल्याला कधी पुढील दृश्य तर कधी बाजूचे दृश्य तयार करायचे आहे. ज्या बाजूने आपण बांधकाम करायचे आहे यावर क्लिक करावे लागेल. त्या उद्देशाने आपल्याकडे काही पर्याय आहेत. त्याचप्रमाणे मी ऑपरेशन काय आहे की वस्तू कट फिलिंग भरणे, काही पृष्ठभाग भरणे, कॅन्फरिंग भरत आहेत अशा प्रकारच्या गोष्टी देखील त्या उल्लेख केलेल्या काही वस्तू आहेत. ही कार्ये आम्ही करत असलेल्या वैशिष्ट्यांकडे आम्ही कॉल करतो. आम्ही आणि त्या व्यवस्थापकास किंवा आपल्या सॉलिडवर्क्स भाग आम्ही फीचर व्यवस्थापक म्हणतो. सामान्यत सॉलिडवर्क्ससाठी आम्ही ते येथे कुठेतरी डाव्या बाजूला पाहतो. तिथे आमच्याकडे ते वैशिष्ट्य व्यवस्थापक आहेत. मालमत्ता व्यवस्थापकासारखे काहीतरी आहे. जर आपण त्या वैशिष्ट्य व्यवस्थापकाकडे पाहत असाल तर 1, 2 आणि 3 ही 3 कळा आहेत. प्रत्येक व्यवस्थापकांपैकी एक दर्शवते. पहिली कळ वैशिष्ट्य व्यवस्थापक आहे. आता आपण त्या दुसऱ्या कळीवर जाऊया, ज्याला आपण मालमत्ता व्यवस्थापक म्हणतो. त्यामध्ये तुम्हाला हे जाणून घेण्याच्या स्थितीत असेल की मी खरोखर कोणत्या चेहऱ्याचा आहे, तो चेहरा कोणत्याही काठाने जोडलेला आहे किंवा कोणत्या प्रकारचे सॉलिड मर्ज आणि इतर प्रकारचे तपशील नाहीत. त्या गुणधर्मांना आम्ही या दुसऱ्या कळीवर या जागेवर मिळवू जिथे आपल्याकडे रिक्त पृष्ठासारखे चिन्ह असेल. आणि एक तिसरा पर्याय आहे, ज्याला आपण कॉन्फिगरेशन व्यवस्थापक म्हणतो. त्यामध्ये हे दर्शवितो की भौतिक गुणधर्म, आकार, वजन, आकार, माप आणि आपल्याकडे असलेल्या इतर गोष्टी काय असू शकतात. कालांतराने आपण या शब्दांसह अनुकूल करू आणि काय घडत आहे हे समजून घेण्याच्या स्थितीत असू. आणि बहुतेक स्त्रोत आपल्याला सॉलिडवर्क्स शिकण्यासंदर्भात कोणत्याही तांत्रिक मदतीची आवश्यकता असते. एक ऑनलाईन आपण आणि इतर मार्गाने आपल्याकडे सारखे काहीतरी असेल. नवीन दस्तऐवज कसे तयार करावे, नवीन दस्तऐवज कसे उघडायचे किंवा कदाचित ऑनलाईन शिकवण्या कशा मिळवायच्या, कदाचित तुम्हाला काही सबस्क्रिप्शन सेवा मिळतील. अशा प्रकारचे तपशील आम्हाला या स्त्रोतांवर मिळणार आहे. सॉलिडवर्क्स स्त्रोतांसारखे नेहमीच शीर्षक असते. आपण तिथे कोणतीही पोस्ट करू शकता आणि त्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी आपण एक स्थिती निर्माण कराल. आणि आणखी एक कीवर्ड नाव डिझाइन लायब्ररी आहे. आपण या योग्य ठिकाणी कसे ड्रॅग करीत आहोत आणि खाली पाडत आहोत यावर आधारित हे साधन एकतर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला येते, जेथे आपण असेंब्लीमध्ये जात आहोत किंवा नाही अशा काही गोष्टी आपण पाहू शकता. आम्ही कोणत्याही वैशिष्ट्यांना स्पर्श केला आहे की आपण यापैकी कोणतीही माहिती दिली आहे की नाही हे सर्व तपशील आमच्याकडे असतील. आणि ती माहिती पुन्हा आपल्याकडे पार्श्वभूमी माहितीसारखे काहीतरी असेल. जेव्हा
जेव्हा आपण मजला खरेदी करीत आहात आणि इतर गोष्टी पाहत आहात, आम्ही आमच्या कोर्ससाठी मोठ्या प्रमाणात वापर करू, आम्हाला त्या सर्व माहितीचा आवश्यकता नाही. 3D वस्तू कशा बनवायच्या हे मूलभूत गोष्टी ज्या कशा तयार केल्या गेल्या पाहिजे त्या आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आणखी एक महत्त्वाची वस्तू आहे जिला आपण टूल बार म्हणतो. हे काम खंडपीठासारखे आहे जिथे आपल्याला बहुतेक साधने मिळतात. उदाहरणार्थ आपल्याला वस्तू रेखाचित्र काढायचे आहे की वस्तूचे रेखाचित्र भाग तेथे असेल. आपल्याला सामग्री भरायची आहे जसे की बाहेर काढण्यासारखे काहीतरी तेथे असेल. तुम्हाला शेवटच्या वर्गातील गोष्टी फिरवच्या असतील. आपण पाहिले आहे की हा पृष्ठभाग वेगवेगळ्या प्रकारच्या धोरणांवर आधारित कसा वाढवायचा आहे हे आपण पाहिले. ज्या प्रकारच्या धोरणांचा आपण सामना देखील केला आहे. चॅफरिंग म्हणजे काय, पृष्ठभाग भरणे म्हणजे काय हे देखील आपण पाहिले, जेणेकरून ते विशेष अल्गोरिदम घेते आणि त्यावर क्लिक करून ते आपोआप वस्तू घेते आणि कन्व्हर्स करते. त्यासाठी आम्हाला काही अतिरिक्त वैशिष्ट्ये प्रदान करावी लागतील आणि मला सममितीय दृश्य पाहायचे आहे अशा अतिरिक्त गोष्टी असतील. कदाचित मला फक्त वरील दृश्य पाहायचे आहे, मला फक्त खालचे दृश्य पाहायचे आहे. त्या प्रकारचे तपशील आम्हाला मिळतील किंवा आम्हाला काही विशेष लक्ष द्यायचे आहे. आम्हाला टेपरिंग सारखे काहीतरी द्यायचे असेल जे देखील उपलब्ध आहे. या स्तरावर उपलब्ध असलेली जवळपास सर्व स्टील साधने आपल्या कौशल्यावर आधारित आपण किती तयार करणार आहात हे प्रभावीपणे वापरण्यासाठी आपण नवीन स्थान निर्माण कराल. आता जर मला या संपूर्ण कीवर्डच्या माहितीचा सारांश सांगायचा असल्यास हा केवळ आमच्याकडे असू शकतो. कधीकधी आपल्या सॉफ्टवेअरच्या समस्यांमुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ड्रॅग करत असाल तसेच आपण देखील जाऊ शकता, परंतु सर्वसाधारणपणे त्या शब्दांकडे पाहून आपण खराच अर्थ प्राप्त करू शकतो. तो कोणत्या भागाचा आहे तो पाहूया. पहिले ट्रियाड म्हणून आपण जे काही रेखाटत आहात ते म्हणजे संपूर्ण रेखाचित्र त्या वस्तूच्या या लाल भागात तयार केले जाईल. हे टर्मिनल आहे जिथे आपण रेषेने जोडलेला बिंदू निवडा. आपण ते कराल असे काहीही काढा. टर्मिनलवर ते आपल्याला नेहमीच एक्स अक्ष दिशा, वाय अक्ष दिशेस तसेच झेड दिशा देखील दर्शवते. जेव्हा तुम्ही ते फिरवता तेव्हा फिरवण्याचा पर्याय आहे. हा त्रिकूट देखील फिरतो. हे क्षेत्र ग्राफिक्स क्षेत्रावर आपण काय काम करतो हे बहुतेक रेखाचित्रे ज्याला आपण म्हणतो मध्ये ट्रायडचा समावेश असेल. आणि दुसरा भाग म्हणजे युनिट, ज्या युनिट्सवर आपण सेंटीमीटर, मिलीमीटर्सवर काम करत आहात त्या प्रकारचे युनिट्स तेथे नमूद केले जातील. आपण त्या पर्यायावर क्लिक करा, ते आपल्याला भिन्न गोष्टी दर्शवितात. म्हणून आपल्याला ते समायोजित करावे लागेल. सरावासाठी आम्ही एक प्रकारच्या युनिट्ससह जाऊ. एकदा आपण अनुकूल झाल्यावर ते परिमाण क्लिक करून ते कसे बदलायचे आहे ते आपण शिकू. परंतु आपल्या भूमितीमध्ये लक्षात ठेवा की आपल्याला एका युनिट प्रणालीवर काम करावे लागेल. तुम्ही एखादी वस्तू तयार करता, ती भाग रेखांकनासारखी जतन करा, मग तुम्हाला असेंबल करायचे आहे. जोपर्यंत या युनिट्सची पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रभावी रेखाचित्र मिळवण्याच्या भागामध्ये नसाल. त्यामुळे एकाच प्रकारच्या युनिट्ससह सर्व वेळ सुसंगत राहा आणि येथे दृश्ये उपलब्ध होतील. त्यामुळे सममितीय दृश्य, शीर्ष दृश्य, समोरील दृश्य या गोष्टी तुम्हाला त्यावर क्लिक करून मिळतील. झूम आउट कळीमध्येही झूम असेल, तेथे रंगसंगती देखील उपलब्ध असेल जे आपण ते वापरू शकता. आणि बहुतेक मेनू आपल्याकडे येथे असतील. तुम्हाला एखादी फाईल जतन करायची आहे, संपादित करायची आहे, तुम्हाला ते साधने समाविष्ट करायची आहेत आणि वैशिष्ट्ये व्यवस्थापक, जसे की मी सांगितले की त्या गोष्टी येथे पहिल्या कळीवर उपलब्ध असतील, ज्यामध्ये आपण केलेले पहिले वरचे अधिकार आणि आम्ही जे काही केले आहे ते समाविष्ट आहे. आणि अतिरिक्त कार्य आपल्याला करायचे आहे जे या टास्क समतलावर दिले जाईल. जेव्हा आपण गोष्टी उघडत आहोत तेव्हा या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्याव्यात. विशेषतः सॉलिडवर्क्स जर आपण
ला भागणार असाल तर त्यात प्रामुख्याने 3 भाग असतात. एक, तुम्ही स्वतंत्र भाग कराल, वैयक्तिक फायली जनत करा आणि मग वैयक्तिक भाग जनत करा. याचा अर्थ उदाहरणार्थ मला कौशल्याने तयार करायचे आहे, कदाचित मला पेनसारखे काहीतरी बनवायचे आहे. मी काय करेन, एक टोपी तयार करेन, मी रिफिल तयार करेन, मी तळाशी काहीतरी तयार करेन. वैयक्तिक भाग जतन करा, नंतर काळजीपूर्वक लोड करा जेणेकरून पेनसारखे संयुक्त भाग करता येतील. सायकलसाठीही अशीच गोष्ट होते. आपण सीट, चेन, स्प्रोंकेट, व्हील, टायर वैयक्तिक भागसारखे काहीतरी तयार करता, आपण काळजीपूर्वक तयार करता, त्यांना सेव्ह करा, नंतर त्यांना लोड करा आणि वस्तू दृश्यमान करा आणि आपल्याला ती माहिती स्थानिक दुकानातील एखाद्याकडे अशा एखाद्यास हस्तांतरित करायची आहे. मग आपण रेखाचित्र पत्रकासारखे काहीतरी तयार करता. म्हणून एकदा आपण तयार केल्यानंतर रेखाचित्र पत्रक तयार करण्याचा पर्याय आहे. आपण क्लिक केले की ते आपल्याला द्विमितीय चित्र देते. ते आपण त्याला सहज कोणाशीही सामायिक करू शकता. जो कोणी उत्पादन करणार आहे तो ते तयार करेल. जर आपण या गोष्टीचा सारांश देणार असाल तर आपण वस्तू तयार करा. जर ती एक एकल वस्तू असेल तर आपण काय तयार करणार आहात. मग आपण भाग रेखाचित्र असे म्हणता. येथेही आम्ही फक्त एकच वस्तूचा भाग तयार करणार आहोत. हे मी एक भाग म्हणून सेव्ह करेन, हे 2 भाग म्हणून सेव्ह करेन. मग मला ते एकत्र करायचे आहे. त्यामुळे मी प्रत्येक वैयक्तिक भाग लोड करतो. मी प्रत्येक स्वतंत्र भाग तयार करेन. ते लोड करा आणि वीण करा म्हणजे एकच वस्तू आपल्याला असेंब्ली म्हणून मिळेल. हा एक मार्ग आहे. बहुतेक गोष्टी अशाच प्रकारे घडतात आणि त्या वर आम्हाला रेखाचित्र पत्रक तयार करायचे आहे. एकदा आपण ही असेंब्ली वस्तू तयार केल्यानंतर कळ पर्याय असणार आहे. वैयक्तिक भागात जेथे तुम्ही क्लिक कराल ती कळ असेल. हे वरचे दृश्य आहे, हे समोरचे दृश्य आहे, हे बाजूचे दृश्य आहे, असे काहीतरी बनवते आणि कोणत्या साहित्याचा आहे ज्याचे नाव तेथे आहे आणि जेव्हा ते तयार केले गेले अशा प्रकारे गोष्टी तयार केल्या आहेत. आपल्याला त्या परिमाण हाताने केलेल्या स्तरावर देखील देतात. आम्ही एक असे आहोत. ते पत्र काय असावे हे ठरवताना हे सावधगिरीने विभाजित करा. आधीच्या वर्गात ABCD 1 2 3 4 सारख्या कार्याचे आपण काळजीपूर्वक विभाजन केले आहे आणि हे युनिट्सचे आहे आणि कदाचित शीर्षक लेबल्स सारखे काहीतरी आहे. या सर्व गोष्टी आम्ही हस्तलिखित रूपात आणत आहोत, पण आम्ही सॉफ्टवेअर पातळीवर आहोत. आपण थेट आकारमानांचा वापर करता, आपण त्यास एकत्र जमवून भाग तयार करता. मग तुम्हाला ते भाग वेगळे करायचे आहेत जे तुम्ही लगेचच वैयक्तिक रेखाचित्र करू शकता. एकतर असेंब्ली साठी किंवा काही भाग रेखाचित्रासाठी आपण करू शकता. येथे आमच्याकडे त्या भागाची रेखाचित्राची माहिती आहे. जर हे असेंब्ली असेल तर आपल्याकडे वैयक्तिक भाग असेल आणि सममितीय दृश्य देखील असेल तर तुम्ही ते सरळ काढा. हे सर्व हाताने करायचे कष्टाचे काम आहे. ते या सॉफ्टवेअरद्वारे अगदी सहजपणे केले जाईल. सॉलिडवर्क्समध्ये इतर कीवर्डचा देखील समावेश आहे. उदाहरणार्थ, एकदा आपण हे सॉलिडवर्क्स तयार केल्यावर बॉस एक्सट्रेड कट होल प्रकारचे काहीतरी तयार होईल. आम्ही जे काही करत आहोत ते म्हणजे कट हे अशा प्रकारचे पृष्ठभाग भरण्यासारखे काहीतरी असू शकते. हे देखील कापले जाऊ शकते कारण प्रथम आम्ही सारख्या काही वस्तू बांधल्या आहेत, नंतर त्यास 3 आयामांमध्ये आणि ती सामग्री भरून काढण्याचा अंदाज लावला आहे. त्या वस्तूला आम्हाला ही सर्व कार्ये मिळाली. तुमच्याकडे हे वैशिष्ट्य व्यवस्थापकाकडे असेल. आम्ही जे काही करत आहोत ते अगदी स्पष्ट होईल. जरी आपण एका स्तरावर चूक करीत असाल, आम्ही ते हटवू आणि उर्वरित गोष्टी पुढे चालू ठेवू शकतो. ही वैशिष्ट्ये सॉलिडवर्क्समध्ये एक शक्तिशाली संकल्पना आहे. आपण ज्याला बेस फीचर म्हणतो ती प्राथमिक आवृत्ती किंवा रेखांकनाची प्रारंभिक आवृत्ती आहे. उदाहरणार्थ,
मला ही वस्तू बनवायची आहे। सर्वप्रथम गोष्टींना छिद्रे पाडणे आणि इतर गोष्टी कापून टाकण्याच्या भागामध्ये मी असू शकत नाही। प्रथम मी आयताकृती पेटी सारखे काहीतरी तयार करेन, त्यावर मी तो भाग काढून टाकण्यासारखे काहीतरी करेन। हा संपूर्ण भाग आपण काढून टाकूया। आम्ही ज्याला प्रथम तळ वैशिष्ट्य म्हणतो तो काळजीपूर्वक तयार करणार आहोत। बॉस सुविधा ही अशी आहे जिथे आपण वस्तू, भौतिक आणि इतर गोष्टी जोडणार आहोत। आम्ही बॉसच्या माहितीच्या अतिरिक्त गोष्टी जोडणार आहोत, यावर आधार तयार केला आहे। आणि तेथे सॉलिडवर्क्स पातळीवर इतर कीवर्ड देखील की समाविष्ट आहेत। आपल्याकडे यासारखी काहीतरी वस्तू आहे, कसे तरी आम्ही आयताकृती वस्तूपासून तयार केले आहे आणि कसे तरी आम्ही एक वर्तुळ तयार केले आहे आणि पृष्ठभाग काढून टाकला आहे। अशा प्रकारची गोष्ट ज्याला आपण कट म्हणतो। इतर वस्तूंसाठी आम्ही कट केले आहेत, परंतु हे आमच्याकडे असलेल्या समान कटसारखे आहे। छिद्रासारख्या पर्याय वापरू शकतो। तुम्हाला फक्त ड्रिल छिद्र बनवायचे आहे, ते छिद्र पर्याय थेट उपलब्ध आहेत। कट सारख्या विशिष्ट वैशिष्ट्यास अतिरिक्त घटकांची आवश्यकता असते, जसे की कटची खोली किती असावी आणि इतर पर्याय आम्हाला क्लिक करून प्रदान करावे लागेल। एखाद्या पदार्थाचा पातळ तुकड्याचा पृष्ठभाग नावाची आणखी एक वस्तू आहे, त्यामुळे आम्हाला आधीच आक्षेप आहे की आम्हाला तो गुळगुळीत कोपरा बनवायचा आहे। म्हणून या उद्देशासाठी पर्यायांवर क्लिक करून फिलेट्सच्या पृष्ठभागासारखे काहीतरी तयार करू शिकत असताना आपण ते पाहू आणि पुढील वर्गात आपण एक सराव म्हणून सॉलिड वर्क्स सुरू करूया। म्हणून क्रमाक्रमाने आम्ही आयत, लंबवर्तुळाकार, वर्तुळ, वक्र तयार करू आणि ते काढण्याचा प्रयत्न करू। इतर गोष्टींबद्दल आपण पुढील वर्गात भेटूया। ठीक आहे, धन्यवाद।